श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी पास होणार याविषयी आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रवेश प्रक्रिया, सरकारी नोकरी, सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्यांचा अपडेट मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचप्रमाणे 1ली ते 10वी कोणाला ऑनलाईन कोचिंग क्लासेस लावायचे असतील तर दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. विद्यार्थी आता निकालाकडे प्रतीक्षा करून वाट पाहिले आहेत. यातच आता बोर्डाच्या परीक्षेत कोणते विद्यार्थी पास होतील, कशा प्रकारे पास होतील, काय नियम आहेत याविषयी माहिती बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात याविषयी पूर्ण माहिती. तर बघा, 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत पास होणे आता अवघड राहिलेलं नाही आहे. प्रत्येक विषयासाठी अंतर्गत 20 गुण, प्रात्यक्षिक तोंडी. तुम्हाला सांगतो की फक्त सायन्सला 30 गुण असतात प्रॅक्टिकलसाठी आणि 70 मार्कांचा पेपर असतो. त्याचप्रमाणे 10वीला जे आहे ते 20 गुण प्रत्येकी अंतर्गत असतात, अर्थातच तोंडी परीक्षा. आणि त्यातच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियम आहे, तो म्हणजे त्रिभाषा सूत्रांचा अवलंब. या त्रिभाषा सूत्रांचा अवलंबामुळे आता विद्यार्थी पास होऊ शकतात. बोर्डाचे त्रिभाषा सूत्र 10वीत सगळेच विद्यार्थी होतील पास. तर बघा, आता हे त्रिभाषा सूत्र काय आहे नेमकं याविषयी माहिती बघणार आहोत. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर बघा, आता 10वी आणि 12वी साठीच काही स्पेशल नियम आहेत. यामध्ये तुम्हाला आता पास होणं सोपं राहिलेलं आहे, त्यामुळं काळजी करू नका. तर बघा, अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 20 गुण मिळतात, हे सर्वांना माहिती आहे. त्यात भाषा विषयात 10 गुण गृहपाठ, 10 तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानामध्ये प्रयोगासाठी 8 गुण असतात आणि प्रयोगाला 12 गुण असतात. तर गणित विषयासाठी 10 गृहपाठ आणि 10 गुण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरासाठी दिले जातात. अशा प्रकारचं नियम आहे 20 मार्कांचा 10वीचा, बरं का. परंतु आता यावर्षी जो निकाल लागणार आहे तो कसा असणार आहे, कारण परीक्षा आत्ताच संपलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत. 10वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या 18 मार्चला संपलेल्या आहेत आणि 12वीच्या परीक्षा त्याआधीच संपल्या होत्या. त्याचप्रमाणे 10वी 12वीच्या परीक्षामध्ये जवळपास 32 लाख विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात. आता किती लाख मुलं पास होतील, नियम काय सांगतो 12वीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे बघणार आहोत. त्रिभाषा नियम हा लय महत्त्वाचा शब्द आहे. त्रिभाषा अर्थातच कंबाईन पासिंग रूल, CPR म्हणू शकतो आपण त्याला. तर याच्यामध्ये कंडिशन असे आहे की प्रत्येक 3 जे विषय आहेत, पहिली कंडिशन बघा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे 3 विषय मिळून जर तुमचे 105 गुण झाले, नीट लक्ष द्या, या 3 विषयांची बेरीज किती व्हायला पाहिजे, 105. आणि याच्यात प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 25 गुण पाहिजेत. अर्थातच आपल्याला माहिती आहे पास होण्यासाठी किती मार्क पाहिजे असतात, 35. परंतु तुम्हाला 25 जरी मिळाले कुठल्या विषयात आणि तुमचे मिळून 105 होत असतील तर तुम्हाला एकदम चांगला नियम आहे हा, आणि याच्यामध्ये तुम्ही पास होऊ शकतात. ग्रेस मार्क बोर्डाचे ॲड होतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा कंबाईन पासिंग जो नियम आहे हा फायदा होतो आहे. हा मराठी, हिंदी, इंग्रजी, त्याचप्रमाणे गणित आणि विज्ञान, मुलांना जी भीती असते गणित आणि विज्ञानची, याच्यासाठी देखील लागू आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला कमीत कमी जे गुण आहेत ते 70 मिळवायचे आहेत. दोन्ही विषयात मिळून 70 आणि एका विषयात तुम्हाला 25 गुण असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला गणितात 25 मार्क मिळालेले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही फेल झाला, परंतु विज्ञानमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर आहे, विज्ञानमध्ये तुम्हाला 60 मार्क आहेत. तर या दोघांची बेरीज झाली 60, 70, 80, 85, म्हणजे 70 किंवा 70च्या जास्त झालेले आहे. त्यामुळे तुम्ही पास झालेला आहेत, फेल नाही झालेले आहेत, पास झालेले आहेत, कारण स्कोअर चांगला आहे तुमचा. म्हणजे तुम्हाला दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे, 70. क्रायटेरिया आहे की प्रत्येकात 25 गुण असणं गरजेचं आहे. फक्त भूगोल जो समाजशास्त्र आहे, इतिहास, राज्यशास्त्र याला 20 गुण अंतर्गत आहे, त्याच्यासाठी कुठला नाही आहे. त्याला वैयक्तिकरित्या तुम्हाला 35 गुण मिळून पास व्हावं लागेल.
त्याचप्रमाणे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असे काही नियम नाही आहेत, परंतु 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील आता इंटरनल मार्क आहेत. त्या इंटरनल मार्कांच्या आधारे ते चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतात. आर्ट्स कॉमर्सला देखील अंतर्गत गुण आहेत आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना जवळपास 30 गुण हे प्रात्यक्षिकाचे असतात. त्यामुळे त्यांना देखील आता पास होणं काही अवघड राहिलेलं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातील ही भीती निघून जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या गुणाने पास व्हावा हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा. आपला जिल्हा आणि ऑनलाईन ॲडमिशन हवं असेल तर दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.